मराठ्यांनी या देशाच्या बॉर्डर्स ज्या आखल्या त्या काही फक्त कागद आणि पेनानं आखल्या नाहीत, तर त्यासाठी मराठ्यांनी आपलं रक्त सांडलंय. आपलं रक्त सांडून आपल्या तलवारीच्या बळावर मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकला. आज जो हा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात दाखवलाय, या प्रत्येक ठिकाणी मराठे पोचले आणि तो मराठ्यांनी भाग जिंकला, म्हणूनच हा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात आलाय. याबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतले असले तरी पुराव्यानिशी हे सिद्ध करता येतं की मराठ्यांनी जयपूर जिंकलं, जोधपूर जिंकलं, म्हणजे ही सगळी घराणी तिथली मराठ्यांच्या अंकित होती, मराठ्यांचे मांडलिक होती. त्यामुळं या प्रत्येक गोष्टीचे पुरावे देता येतात. मेवाडच्या तख्तावर तर बाजीराव पेशव्यांना बसता आलं असतं, पण बाजीराव पेशव्यांनी मेवाडच्या तख्तावर बसणं टाळलं, कारण बाजीराव पेशव्यांना राणा प्रतापाचा सन्मान करायचा होता आणि म्हणूनच ते त्या तख्तावर बसले नाहीत. आणि आजही महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस राणा प्रतापांचा सन्मानच करतो. त्यामुळे राजस्थानातल्या अनेक रजवाड्यांनी ज्या पद्धतीनं राजकारणाचा वापर करून एनसीईआरटीच्या पुस्तकातला मराठ्यांचा नकाशा काढला, ती अत्यंत चुकीची आणि निंदनीय गोष्ट झाली. त्यासाठी त्यांनी भलेही राजकारणाचा वापर केला असेल तरी तुम्ही याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा इतिहास नाकारताय, तुमच्या पूर्वजांनी मराठ्यांच्या समोर पत्करलेलं मांडलिकत्व नाकारताय. तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की तुम्ही मराठ्यांच्या समोर कधी हारलाच नव्हता, पण प्रत्यक्षात इतिहासात प्रत्येक गोष्टीचा पुरावा देता येतो. आणि जैसलमेर सारख्या एखाद्या राज्याचं उदाहरण सांगायचं तर जैसलमेरची एवढी कधी रिव्हेन्यूच नव्हता जैसलमेरचा की मराठी तिथं जाऊन त्यांच्याकडून चौथाई वसूल करतील. खरं तर अहदनाम्यानुसार जैसलमेरनं मराठ्यांना चौथाई दिलीच पाहिजे, कारण जैसलमेरचं संस्थान हे मोगलांचं गुलाम होतं आणि जे जे मोगलांचे गुलाम होते ते सगळे लोक मराठ्यांना चौथाई देणं लागत होते. पण मराठी तिथं गेले नाहीत, कारण तिथं जाऊन जी चौथाई मिळणार होती त्यामध्ये काही अर्थ राहिला नसता. म्हणजे आज तुम्ही जर मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला पुण्यामध्ये कुणीतरी 500 रुपये देणार असेल तर तुम्ही मुंबईतून पुण्याला जाऊन ते 500 रुपये घेणार नाही. सिंपल कारण आहे की 500 रुपये जाण्या येण्याचा खर्च त्यापेक्षा जास्त आहे. असंच कारण होतं मराठे जैसलमेरला का गेले नाहीत. पण जैसलमेर हे मोगलांच्या बरोबर झालेल्या अहदनाम्याच्या करारानुसार मराठ्यांचे मांडलिक होतेच, पण तरीही आज ते त्यांना मान्य नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या हिंदी एडिशनच्या पुस्तकातून ज्या पद्धतीनं ज्या घाईघाईनं हा मराठ्यांचा नकाशा काढला गेला ते अत्यंत चुकीचं झालं. आणि यासाठी जे काही पुरावे द्यायला लागतील ते पुरावे द्यायचं काम आम्ही करू. याशिवाय अनेक लोक महाराष्ट्रात आहेत जे या संपूर्ण नकाशाचे प्रत्येक राज्याचे पुरावे देऊ शकतात, त्यामुळे ते द्यायला आम्ही तयार आहे. तुम्ही हा व्हिडिओ याचबरोबर एनसीईआरटी बद्दलचे अनेक व्हिडिओ तुमच्या आमदारांना, खासदारांना पाठवा. हा विषय पार्लमेंटमध्ये, विधानमंडळामध्ये पोहोचला पाहिजे. तिथं या गोष्टीवरती गदारोळ झाला पाहिजे आणि मराठ्यांनी आपला हक्क मागितला पाहिजे, कारण मराठ्यांनी आपलं रक्त शिंपडून आपल्या तलवारीच्या बळावरती हा नकाशा मिळवला होता. आमच्या पूर्वजांनी हा सगळा भाग जिंकला होता आणि हा सगळा भाग आपल्या अंकित ठेवला होता, टिकवला होता. आम्ही किमान हा नकाशा पुस्तकामध्ये टिकवायचं काम जरूर केलं पाहिजे. याशिवाय राजस्थानातले अनेक राजवाडे ज्या पद्धतीनं मोगलांच्या काळात खुशीत होते, अतिशय व्यवस्थितपणे मोगलांच्या बरोबर संबंध ठेवून होते, पण मराठ्यांच्या अंकित त्यांचं राज्य दाखवल्यानंतर त्यांना एवढी जी कळ आली, याबद्दल बोलायचं झालं तर अनेक गोष्टी सांगता येतील, पण त्या गोष्टी सांगितल्या तर अनेक लोकांचा इगो हर्ट होईल. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये मी जात नाही. यामध्ये एवढंच समजून घ्या की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा, जेणेकरून एनसीईआरटीच्या पुस्तकातला मराठ्यांचा नकाशा हा मराठ्यांचा अधिकार आहे आणि तो राहिलाच पाहिजे.